आपण सर्वांचं लक्ष गेल्या वर्षभरापासून अयोध्येच्या राम मंदिराकडे विशेषत्वानं लागलेलं आहे. राम मंदिर ही आपणाकरता नवीन गोष्ट नाही. देशात असंख्य राम मंदिर आहेत. परदेशातूनही आता पुष्कळ राम मंदिर आहेत. त्यामुळे अयोध्येला होणारं हे राम मंदिर हे केवळ राम मंदिर नाही, तर त्या सगळ्या राम मंदिरांच्या पेक्षा वेगळं अशा प्रकारचं एकमेवा द्वितीय भगवंताच्या जन्मभूमीवरती साकारणारं मंदिर आहे. ही भूमिका आधी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्याचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच गेली 5 शतकं त्या मंदिराच्या भूमीच्या पुनःप्राप्तीकरता असंख्य राम भक्तांनी संघर्ष केला. एकूण 79 युद्ध झाली. त्यामध्ये 3 लाखापेक्षा अधिक लोकांनी प्राणार्पण केलं. इतकं सगळं त्या भूमीच्या संपादनासाठी करण्याचं कारण हे होतं की आमची सगळी श्रद्धा आदर्श म्हणून ज्या प्रभू रामचंद्रांच्या ठाई वसते आहे त्या भगवंताची ती जन्मभूमी आहे. आणि म्हणून हा समाज संघर्षरत राहिला. महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये नागा साधूंनी, क्षत्रिय राजांनी, संन्याशांनी, बैराग्यांनी, गृहस्थांनी आणि जयराज कुमारी नावाच्या एका क्षत्राणीनं तर 3000 महिलांची फौज सेना निर्माण करून एक आक्रमण केलं. म्हणजे स्त्री शक्तीनं सुद्धा मोठा चढाओढीनं भाग घेतला. गेल्या 3 दशकातलं संघर्ष पर्व आपण सर्वांना ठाऊकच आहे. कशा प्रकारे कारसेवकांनी त्या भूमीच्या प्राप्तीकरता त्या मंदिराच्या निर्मितीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी कारसेवा करताना आपल्या प्राणार्पणाची पर्वा केली नाही, हे सगळं आपणा सर्वांना ठाऊक आहे. मंदिराचं एकमेवा द्वितीयत्व, त्याचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात यावं एवढ्याकरता मी हे सांगितलं. पण शेवटी गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला उच्चतम न्यायालयानं सत्याचा स्वीकार केला आणि त्या ठिकाणी मंदिर निर्माण करण्यासाठी केंद्रीय शासनानं एक न्यास निर्माण करावा अशी आज्ञा केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारनं न्यास निर्माण केला. त्याचं नाव श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं ठेवलं. त्या न्यासाचं कामकाज गेल्या 19 फेब्रुवारी पासून आरंभ झालं. मला त्यामध्ये कोषाध्यक्ष म्हणून सेवा करण्याची आज्ञा करण्यात आली. ती मी करण्याचा प्रयत्न करतोय. मंदिराच्या या निर्मितीचं कार्य रखडलं आरंभात. याचं कारण जागतिक महामारीचं संकट हे सर्वांना ठाऊकच आहे. आता मात्र त्या मंदिराच्या कार्याला वेगानं आरंभ होतो आहे. तसं म्हटलं तर हे कार्य पूर्णपणे बंद नाही राहिलं. त्या ठिकाणी काम चालूच राहिलं. त्या जमिनीचं समतलीकरण, त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चाचण्या पाया घेण्याकरता या चालूच राहिल्या. त्या ठिकाणी अनुष्ठान सातत्यानं चालू राहिलं. पण त्याला म्हणावा तसा वेग नव्हता. यात एक आमच्या पुढे आलेली अडचणही आपल्या सर्वांना कदाचित ठाऊक असेल, नाहीतर ती मी सांगितली पाहिजे. मंदिराचा पाया कसा घ्यावा याचा मोठा प्रश्न तज्ञांनाही पडला. 200 फूट खालीपर्यंत त्या ठिकाणी केवळ रेतीच रेती असल्यामुळे आणि खडक न लागल्यामुळे
मंदिराचा पाया घ्यावा कसा हा प्रश्न L&T सारख्या मातब्बर कंपनीला पण पडला, पण शेवटी तज्ञांची एक अत्यंत वरिष्ठ समिती निर्माण करण्यात आली. त्यात IIT गुवाहाटी, IIT दिल्ली, IIT रुड़की, IIT मुंबई, IIT हैदराबाद आणि IIT चेन्नई या सर्व ठिकाणच्या तज्ञांची एक 8 तज्ञांची अखिल भारतीय बैठक होऊन, त्यांच्या वारंवार बैठका होऊन आणि शेवटी त्यांनी आम्हाला त्याचा उपाय सांगितला. त्यांनी सांगितलेल्या त्या 2 उपायांच्या पैकी कुठला आम्ही स्वीकारणार हे 29 तारखेला दत्त जयंतीला होणाऱ्या दिल्लीच्या बैठकीमध्ये ठरेल. एक मात्र नक्की झालं की आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा भारतीय स्थापत्यशास्त्र अधिक प्रभावी आहे ही गोष्ट पुन्हा लोकांच्या समोर आली. आणि निर्माण होणाऱ्या या मंदिरामध्ये कुठेही लोखंड किंवा सिमेंटचा वापर करायचा नाही हेही आता पूर्णपणे पक्क झालं. तसंही आम्ही तो करणार नव्हतो लोखंडाचा वापर, पण पायामध्ये पाईल्स करता सिमेंटचा वापर अनिवार्य वाटत होता. तोही आता या समितीनं स्पष्टपणे सांगून टाकलं की आता केवळ दगडांचाच पाया होणार आणि त्याच्यावरती हे मंदिर उभं राहणार. हे सगळं भारतीय स्थापत्यशास्त्र आहे. हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा विशेष आहे. आणि आमचा प्रश्न हाच होता की वाळूत सुद्धा अशा प्रकारची मंदिरं आमची प्राचीन काळापासून उभी आहेत. आमचं मदुरेचं मीनाक्षी मातेचं मंदिर, रामेश्वरमचं मंदिर ते तर वाळूतच उभं आहे. पण ही हजारो वर्षापासून असलेली मंदिरं सुदृढ आहेत. तसं मंदिर व्हायला हवं आणि शेवटी हा उपाय त्यातनं आम्हाला मिळाला. असो, अशा प्रकारच्या या मंदिराच्या निर्मितीमध्ये सर्वांच्या माहिती करता आणखी एक गोष्ट मला सांगून ठेवणं आवश्यक वाटतं. 3 प्रकारच्या चरणांच्या मध्ये हा विकास आम्ही साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. परकोटा म्हणजे कंपाऊंड. दक्षिण भारतातल्या सगळ्या मंदिरांना एक कंपाऊंड वॉल असते, त्याला परकोटा म्हणतात. त्या परकोट्याच्या आतलं बांधकाम त्या मंदिराचं, हा परकोटा एकंदर 6 एकराचा असणार. त्याच्या आतमध्ये जवळजवळ 3 एकरावरती बांधकाम होणार ते मुख्य मंदिर असणार. आणि परकोट्याच्या बाहेरचा जो भाग आहे तो 67 एकर असं लोकांना ठाऊक आहे. पण आम्ही तो वाढवत 108 एकरापर्यंत नेतो आहोत. तर इतका मोठा हा जो परिसर असणार आहे, त्या परिसरामध्ये यज्ञशाळा असणार, पुष्करणी असणार, अनुष्ठान मंडप असणार, गोशाळा असणार, वेदपाठशाळा असणार, संग्रहालय असणार, कारसेवकांच्या सारख्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या हुतात्म्यांचं स्मारकही असणार. त्या ठिकाणी एक डिजिटल लायब्ररी असणार. भारतीय संस्कृतीचा शोध करण्याकरता, संशोधन करण्याकरता सुविधा त्या ठिकाणी असणार. आणि आणखी बाकीच्या व्यवस्था त्या ठिकाणी ज्या आवश्यक असतात त्या असणारच आहेत. अशा प्रकारचं त्या ठिकाणी विस्तारीकरण करावं, अशा प्रकारचा विकास त्या ठिकाणी करावा हा विचार तर होताच. पण आपण सर्वांना कदाचित ठाऊक असेल किंवा नसेल, आम्ही हे काही तज्ज्ञांनी करावं किंवा काही आर्किटेक्ट्सनी करावं याच्यावरती न अवलंबून राहता 1 महिन्याभराकरता आम्ही देशातल्या सगळ्या आर्किटेक्ट्सना आमंत्रण दिलं. अ कॉल फॉर ऑल द आर्किटेक्ट्स अशा प्रकारची ती आमची जाहिरात प्रकाशित झाली यूट्यूबवरती पण आणि महत्त्वाच्या वर्तमानपत्रांच्या मधनं. आणि त्यांच्याकडनं त्यांच्या कल्पना मागवल्या. मूळ गोष्ट अशी आहे, सबका साथ सबका विश्वास, राम मंदिर का विकास या भूमिकेनं आम्ही चाललो. 400 पेक्षा अधिक कल्पना आमच्यापर्यंत या लोकांनी पोहोचविल्या. त्या 400 कल्पनांच्या पैकी
किती ग्राह्य आहेत, किती प्रमाणात ग्राह्य आहेत याची सूची आता होते आहे आणि ती शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्याच्या समोर येईल. त्यातल्या ज्या स्वीकारणीय असतील त्या सगळ्या कल्पना आम्ही स्वीकारणार. म्हणजे एखाद्याला असं वाटायला नको की परस्पर काही लोकांनी मंदिर बांधून टाकलं, आम्हाला आमच्या कल्पना सांगायलाही वाव मिळाला नाही. ही एक गोष्ट. त्यानंतर हा परिसराच्या विकासाचा जो आराखडा आमच्या समोर येईल आणि आम्ही ज्याला तात्कालिक मान्यता देऊ तो देशातल्या 40-50 धर्माचार्यांच्याकडे पाठवण्यात येईल. त्यामध्ये शंकराचार्यांची पीठ आहेत, रामानुजाचार्यांची पीठ आहेत, वारकरी संप्रदायाचे आमचे महंत आहेत, काही जैन मुनी आहेत, काही बौद्ध भिक्खू आहेत, काही आमचे शीख समाजातले अत्यंत चांगले धर्माचार्य आहेत. या महत्त्वाच्या लोकांच्या करता आम्ही ते पाठवणार आणि त्यांना पण 1 महिन्याचा अवधी देणार आणि सांगणार की तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यातलं काय योग्य आहे, काय अयोग्य आहे किंवा आणखी काय पाहिजे, ॲडिशन ओमिशन काय असलं पाहिजे, तुमच्या कल्पना आम्हाला लिहून पाठवा. ऑनलाईन पाठवा किंवा लिहून पाठवा. आमचा हा आग्रह असणार आहे की प्रत्येकानं आपल्या कल्पना लिहूनच पाठवल्या पाहिजे, तरच त्या आम्ही स्वीकारणार. कारण बोललेल्या शब्दांना काही ताळमेळ नसतो, ते कधी बदलतात आणि त्यामुळे लेखी स्वरूपामध्ये ज्या कल्पना येतील त्या सगळ्या कल्पनांचा पुन्हा विचार करून आणि त्यानुसार त्यात जे बदल आवश्यक आहेत ते करून आणि नंतर मंदिराच्या परिसराच्या प्रारूपाला अंतिम रूप दिलं जाणार. मंदिराला अंतिम रूप देण्याची बात नाहीये, मंदिराला अंतिम रूप देण्यात आलेलं आहे. त्यात फक्त फरक इतकाच करण्यात आला की 25 वर्षापूर्वी जेव्हा 30-29 वर्षापूर्वी जेव्हा त्याचा विचार करण्यात आला होता तेव्हा त्याला 3 शिखरं होती. त्याची उंची 121 फुटाची ठेवलेली होती. गमतीची गोष्ट अशी आहे की त्या आराखड्याप्रमाणे दगडाचं कोरीव काम 40% अधिक होऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यामध्ये फार परिवर्तन करणं आम्हाला शक्य नव्हतं. म्हणून 3च्या ठिकाणी 5 शिखरं आणि 121 फूट उंचीच्या ठिकाणी 161 फूट उंची अशा प्रकारचा त्यामध्ये थोडासा बदल करून आम्ही त्याला स्वीकारून आणि मान्यता दिलेली आहे. कारण मंदिराची भव्यता, मंदिराची दिव्यता, मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिराच्या दर्शनाकरता येणाऱ्या लोकांची रीघ या सर्वांचा विचार करून अयोध्येचे रस्ते पण त्याचं रुंदीकरण आवश्यक आहे, सौंदर्यीकरण करणं आवश्यक आहे. अयोध्येचा विकास योगीजी तसंही झपाट्यानं करतायत. त्या ठिकाणी विमानतळ होत आहे, ते सगळं बघून आलोय. त्या ठिकाणचं आता नवीन होणारं जे बस स्थानक आहे तेही फार भव्य आहे आणि त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशनही आता एक वेगळ्या आकार प्रकारानं साकार होत आहे. त्यामुळे मंदिर, त्याची प्रतिष्ठा, परिसराचा विकास, तो विकास सुद्धा होत असताना तो ग्लोबल स्टँडर्ड न व्हावा अशा प्रकारचा आमचा प्रयास आणि त्याला अनुरूप अशा प्रकारचा अयोध्येचा विकास, हे सगळं बघून योगीजींचा शब्द आहे वैदिक सिटी म्हणून अयोध्येचा विकास करायचा. आम्ही त्याला म्हणतो द कल्चरल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, सगळ्या जगाची सांस्कृतिक राजधानी. ज्याप्रमाणे आपल्या देशाची राजकीय राजधानी दिल्ली आहे, आर्थिक राजधानी मुंबई आहे, सर्वांना ठाऊक आहे, धार्मिक राजधानी काशी आहे, सांस्कृतिक राजधानी अयोध्या आहे. अयोध्या हे जगातलं पहिलं शहर, पहिली राजधानी अख्ख्या जगाची. म्हणूना मानवेंद्रेनं सा पुरी निर्मितापुरा अशा प्रकारचा त्याचा उल्लेख ती म्हणून निर्माण केलेली, म्हणजे मानवांच्याही आदिपुरुषानं निर्माण केलेली नगरी. त्या ठिकाणी बांधलेलं भगवान रामचंद्रांचं मंदिर जे कुश आणि लव यांनी बांधलेलं होतं, ते मंदिर शरयूच्या वारंवार येणाऱ्या पुरांच्यामुळे क्षतिग्रस्त झालं. त्या ठिकाणी पुन्हा दुसरं मंदिर त्याचा जीर्णोद्धार करून विक्रमादित्यानं बांधलं आणि ते मंदिर इसवी सन 1528च्या 26 मार्चला बाबरचा सेनापती मीर बाकी यानं पाडलं. 80 युद्ध त्यानंतर झाली आणि लक्षावधी लोकांनी, 3 लक्ष लोकांनी प्राणार्पण केलं. आता या मंदिराच्या मुख्य बांधकामानंतर आणि त्या परकोट्याच्याही विकासानंतर
आमचं खरं कार्य आरंभ होणार आहे. आणि ते खरं कार्य मी जे म्हटलं की ती अयोध्या जगाची सांस्कृतिक राजधानी व्हावी. म्हणजे काय? म्हणजे आमच्या देशाच्या बाहेर जवळचे जे देश आहेत त्या देशामध्ये राम भक्त आहेत. आजही तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की थायलंडमध्ये अयोध्या नगरी आहे. थायलंडच्या राजाला रामच म्हणतात. राम 1, राम 2, राम 3, राम 4 अशा प्रकारची त्यांची परंपरा आहे. या रामाबद्दलची श्रद्धा आपल्याला नेपाळ, सिक्कीम, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, आपण त्याला पाकिस्तान म्हणतो तो पाकिस्तान, अफगाणिस्तान या सर्व देशांच्या मधनं जे रामभक्त आहेत त्या रामभक्तांच्या सोबत आमचा संपर्क राहावा. त्यांच्या काही मुलांना सुट्ट्यांच्या मधनं अयोध्येमध्ये आणावं, त्यांना भारताशी परिचित करावं, भारत दर्शनही त्यांना घडवावं आणि त्यांना भारतीय संस्कृतीशी एकरूप करण्याचा, एकरूप ठेवण्याचा प्रयत्न करावा. तो आम्ही आमच्या वतीनं करावा. अशा प्रकारची घेवाणदेवाण त्यांना वाटलं पाहिजे की भारताची भव्यता काय आहे, भारताची दिव्यता काय आहे, भारतात आपला संबंध काय आहे, भारतातले आचार विचार कसे आहेत, ह्या सगळ्यांचा संपर्क राहावा. म्हणून या जवळच्या देशांच्या मधनं संपर्क आणि त्यानंतर अख्ख्या जगातल्या प्रत्येक अधिक देशांच्या सोबत अशा प्रकारचा संपर्क. असं केल्यानं आपोआप लोकांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या ज्या श्रेष्ठ गुणांच्यामुळे त्यांचा अत्यंत मोठा श्रद्धाभाव निर्माण झालेला आहे. आणि रामो विग्रहवान धर्मा, भगवान श्री राम म्हणजे धर्माची साकार मूर्ती आहे असं जे म्हटलं जातं. सद्गुणांच्या दृष्टीनं बघितलं, हे बघा, धर्म वगैरे म्हटलं की लोकांना काहीतरी जुनं पुराण वाटतं. आजकाल शब्द आहे जीवनमूल्य. आता जीवनमूल्य हा शब्द आहे, तुम्ही सगळी जीवनमूल्य, कुठलंही जीवनमूल्य मला सांगा आणि ते जीवनमूल्य रामाच्या जीवनामध्ये कसं 100% आहे हे मला सिद्ध करता येईल. सगळीच्या सगळी चांगली जीवनमूल्य ज्या एका व्यक्तिमत्वामध्ये 100% एकवटलेली दिसतात, तो आमचा सर्वात मोठा जीवन आदर्श आहे. या दृष्टीनं जगाला काही अशा प्रकारच्या सद्गुणांची देण या प्रभू रामचंद्रांच्या भूमीतनं देता येईल. काही ठिकाणी आम्हाला एक सेतुबंधन करता येईल. सांस्कृतिक सेतूचं बंधन हे राजकारणाच्या पलीकडे असेल, हे धर्माच्याही पलीकडे असेल, हे सगळ्या कर्मकांडाच्याही पलीकडे असेल, हे लक्षात घ्या. माझा एक शब्द महत्वाचा आहे. हे कर्मकांडाच्या पलीकडे आहे, हे राजकीय सीमांच्या पलीकडे आहे, हे सगळ्या संप्रदायांच्याही पलीकडे आहे. अशा प्रकारचं केवळ प्रेमाचं बंधन, कारण रामानं प्रेमाचं बंधन स्वीकारलं. राम सगळ्यांना जोडत गेले. अयोध्येच्या क्षत्रियांशी त्यांनी शृंगवेरपूरच्या भिल्लांना जोडलं, ऋषींना जोडलं, गोंड, भिल्ल, संताळ यांना जोडलं. सगळ्या वनवासी लोकांच्या मध्ये 14 वर्ष घालवली आणि प्रभूंनी या सर्वांच्या सोबत वानरांनाही जोडलं. वानर म्हणजे वननर, त्यावेळची एक स्पीसीज होती, जाती होती. राक्षसांच्या मध्ये जे सज्जन होते विभीषणादिक त्यांनाही जोडलं. हे प्रभू रामचंद्राचं जे प्रेमानं जोडण्याचं काम आहे. शबरीच्याही झोपडीमध्ये जाऊन त्यांनी बोरं खाल्ली. हे जे प्रभूचं काम आहे त्या प्रकारचं काम आपल्याला प्रेमाच्या बळावरती करता आलं पाहिजे. भारत हा प्रेमाचा देश आहे. भारतानं सगळ्या जगाला प्रेम शिकवलं. लोकांनी आमच्यावरती आक्रमण केली पण भारतानं कुणावरती आक्रमण केलं असा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. आणि त्यामुळे या प्रेमाच्या पातळीवरती जगाशी एक विकासाच्या दृष्टीनं सामरस्य साधण्याचा प्रयत्न सांस्कृतिक राजधानी याला म्हणतात. आणि जेव्हा अशा प्रकारे जगामध्ये आता योग म्हटलं की आपणाला जगातल्या कुठल्याही देशाला भारत आठवतो. तर योग ही भारताची ठेव आहे, ही भारताची संपत्ती आहे. आयुर्वेद म्हटलं की जगामध्ये आता जी प्रतिष्ठा निर्माण होते, आयुर्वेद म्हटलं की लोक भारताकडे बघतात. त्याप्रमाणे जीवनमूल्यांच्या दृष्टीनं, सद्गुणांच्या विकासाच्या दृष्टीनं, मानवतेच्या दृष्टीनं, समता, न्याय, बंधुत्व या दृष्टीनं अयोध्येकडे बघावं, रामाकडे बघावं, अशा प्रकारचा भाव जगामध्ये निर्माण करावा. दॅट शॅल बी द कल्चरल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, अशा प्रकारची आमची धारणा आहे. आणि हे कार्य 3ऱ्या चरणामध्ये आरंभ होणार आहे. हे सगळं कार्य उभं करायचं म्हटलं तर त्याच्याकरता निधीची पण आवश्यकता आहे. हा निधी लोकांच्याकडनं प्राप्त व्हावा.
अशी लोकांचीच इच्छा आहे. असंख्य लोकांनी माझ्याशी संपर्क केला. मी कोषाध्यक्ष आहे असं कळल्यानंतर, आणि आम्ही काय द्यायचं, कुठे द्यायचं, कसं द्यायचं, आम्हाला लोकांना हे सांगावं लागत होतं की थांबा थांबा, अजून आमच्या व्यवस्था पुऱ्या होऊ द्या. आणि लोकांच्या मध्ये असलेला हा उत्साह आणि त्या मंदिराच्या निर्मितीकरता लागणारा निधी, या सर्वांच्या करता एक प्रयत्नाचं पर्व म्हणून मकर संक्रांती ते माघ पौर्णिमा म्हणजे 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी हा कालखंड निश्चित केला गेला. आणि या कालखंडामध्ये कमीत कमी 4 लाख गावांच्या पर्यंत पोहोचावं आणि 11 कोटी घरांच्या पर्यंत पोहोचावं आणि हा निधी संकलित करावा, अशा प्रकारची योजना आहे. हा निधी जो संकलित करायचा आहे त्याच्याकरता 3 प्रकारची कुपनं निर्माण करण्यात आलेली आहे. 1000 रुपयांचं कुपन, 100 रुपयाचं कुपन आणि 10 रुपयांचं कुपन. ज्याला ज्या प्रकारची शक्यता असेल त्यानं त्या प्रकारे त्यामध्ये हातभार लावावा. इच्छा आमची ही आहे की झोपडपट्टीतल्या शेवटच्या माणसापर्यंत, मोलमजुरी करणाऱ्या माणसापर्यंत, वनवासी लोकांच्या पर्यंतही भगवान रामचंद्रांचा संदेश पोचावा आणि त्याचंही मन भगवान रामचंद्रांशी जोडलं जाईल, अयोध्येला जोडलं जाईल, अशा प्रकारचा हा उपक्रम व्हावा. बंधूंनो, मी 10वीत असताना कन्याकुमारीच्या विवेकानंद शिला स्मारकाची निर्मिती होत होती आणि त्याकरता 1-1 रुपयाची कुपनं छापलेली होती. आमच्या गावात ती कुपनं सगळ्यात अधिक खपवणारा मी होतो. पण याचा परिणाम हा झाला की जेव्हा मी 1980 मध्ये ते शिला स्मारक बघण्याकरता गेलो, मला ते बघत असताना फार समाधान वाटत होतं की माझ्या बालपणी मी याच्याकरता काहीतरी खारीचा वाटा उचलून मी काम केलेलं आहे. असं आमच्या देशातल्या प्रत्येकाला वाटावं. तो कोणी अगदी रेल्वे स्टेशनवरती हवाली करणारा आमचा बंधू असेल त्यालाही वाटावं की मी रामाकरता काही करावं. यात जीवनाचं एक समाधान आहे. आणि म्हणून जनसंपर्काचे अभियान होईल तितकं विस्तारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरीकडे मोठे देणगीदार त्याकरता आवश्यक असणार आहे आणि त्यांच्याकडनंही आम्ही त्यांच्या परीनं शोभेल झेपेल अशा प्रकारची जी काही रक्कम असेल, जो निधी असेल तो स्वीकारणार आहोत. त्याकरता त्यांना प्रवृत्तही करणार आहोत आणि त्यांना कार्याची माहिती पण देणार आहोत. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक परिवार तर आमच्या देशामध्ये अशा प्रकारचा आहे की तो हे सगळं काम स्वतः एकटाच करण्याची इच्छा बाळगून आहे. परिसराच्या विकासाचा आराखडा आम्हाला द्या, सगळे ड्रॉइंग आम्हाला द्या, तुम्हाला हवा तसं परिसर निर्माण करून आम्ही देतो, असं एक परिवार म्हणतो. असं मला एका फार मोठ्या महत्वाच्या व्यक्तीनं 10 दिवसापूर्वी सांगितलं. माझ्याकडे हा निरोप आला. मी त्यांना म्हटलं की 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की एखाद्या परिवारानं इतकं मोठं काम केलं तर त्यांना सहजपणे त्या ठिकाणी आपण नाव लावावं असं वाटेल. या मंदिराच्या परिसरामध्ये कुणाही व्यक्तीचं नाव लागणार नाही. हे एखाद्या परिवाराचं मंदिर असणार नाही. बरं, नाव तुम्ही न लावलं तरी पण आमची मूळ भूमिका तशा प्रकारची आहे की यामध्ये सर्वांचा वाटा असावा. आमच्या देशातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही त्याच्याकरता मी काहीतरी केलं याचं समाधान प्राप्त व्हावं. आणि म्हणून संपूर्ण परिसराचा विकास आम्ही कोणालाही देणार नाही. त्यातला काही भाग देऊ शकतो, तो देणं योग्यही आहे, पण संपूर्ण परिसराचा विकास कोणी एकानं केला असं नाही करणार. आता एक भाग जो आहे तो कसा देता येईल बघा. आपल्या सर्वांना ठाऊक आहेत आमचे विख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर आणि प्राध्यापक कराड या दोघांनी मिळून मला सांगितलं की डिजिटल लायब्ररीचं सगळं काम आम्हाला सोपवून टाका. आम्ही 21 कोटी रुपये त्याकरता प्रदान करू, विद्यार्थ्यांच्याकडनं मागू घेऊ. शिक्षण क्षेत्रातनं शिकणाऱ्या लोकांच्या करता निर्माण केलेली शिक्षण संस्था, अशा प्रकारचं त्या डिजिटल लायब्ररीचं अत्याधुनिक सायंटिफिक रूप असेल. आता असा एक प्रोजेक्ट एकेकाला देता येईल त्याचं नाव न लावता, पण संपूर्ण परिसराचा विकास कोणालाही एकाला आम्ही देणार नाही, अशा प्रकारचा निरोप मी त्यांना पाठवला. मुख्य मुद्दा अशा प्रकारचा आहे
हे संपूर्ण भारतीय जनतेचंच नव्हे तर रामभक्त ज्या ज्या ठिकाणी असतील त्या सर्वांचं मंदिर बनावं, सर्वांच्या श्रद्धा त्या ठिकाणी जोडल्या जाव्यात आणि सर्वांना ते समाधान प्राप्त व्हावं, या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत आणि या प्रयत्नाला यश मिळेल याची आम्हाला खात्री पण आहे. पण त्याच्याकरता तुमच्यासारख्या सज्जनांचं सहकार्यही आम्हाला आवश्यक आहे. आम्ही किती काही करायचं ठरविलं तरी पण त्याचा संदेश, त्याचा सुगंध लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही लोक करत असतात आणि त्यामुळे आपल्या सर्वांनाही माझी ही विनंती आहे की आपण हे सगळं लोकांच्यापर्यंत अधिकात अधिक चांगल्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा पोचवावं आणि या गोष्टीला प्रोत्साहन देऊन आपणही त्यामध्ये रामाच्या सेवेचा खारीचा वाटा उचलावा.